नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे जेवणासोबत तोंडी लावायला मस्त अशी आंबट गोड मिरची। मस्त अशी ही मिरची बनवून तयार होते, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी हिरवी मिरची घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही आता इथे तुम्हाला किती मिरची बनवायची आहे तितकी तुम्ही इथे मिरची घेऊ शकता। त्यानंतर इथे मी ही मिरची आहे स्वच्छ धुवून आणि छान अशी पुसून घेतलेली आहे। यामध्ये पाणी आपल्याला अजिबात वापरायचं नाही। त्यानंतर इथे मी मिरचीला अशा प्रकारे कट देऊन घेणार आहे। तुम्ही याच ठिकाणी 2 तुकडे केले तरी चालते। त्यानंतर आपल्याला इथे मिरचीला जर आपण पाण्याने स्वच्छ धुतल्यावर पुसून व्यवस्थित घेतली तर ही मिरची आपली आरामात 4 ते 5 दिवस टिकते। म्हणून आपल्याला मिरची स्वच्छ धुतल्यानंतर पुसून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही इथे मी सर्व मिरचीला छान असे कट देऊन घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला या मिरचीमध्ये टाकण्यासाठी मसाला घ्यायचा आहे। मसाल्यामध्ये मी सर्व मिक्स करूनच घेतलेला आहे। हा जो मसाला आहे तुम्हाला लोणच्यासाठी सुद्धा वापरता येते। यामध्ये मी 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा सोप घेतलेली आहे, बडीशोप घेतलेली आहे। हे सर्व मिक्स करून मी ते छान असं कढईमध्ये खमंग भाजून घेणार आहे। आपल्याला हे अगदी मीडियम गॅसवर छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे, करपवायचं अजिबात नाही, नाहीतर मिरचीला चव चांगली येत नाही। म्हणून त्यासाठी छान अशी आपल्याला अगदी लो गॅसवर हे सर्व मसाले खमंग भाजून घ्यायचे आहे। इथे आपले मसाले छान असे भाजून झालेले आहे। हे मी आता बाजूला काढून घेणार आहे आणि थंड करून घेणार आहे। त्यानंतर एका कढईमध्ये मी आता तेल गरम करायला घेतलेलं आहे। इथे मी 1 पळी तेल गरम करायला घेतलेलं आहे। तुम्ही तेल याच ठिकाणी कमी किंवा जास्त अधिक करू शकता। तेल आपल्याला मस्त असं गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम केलं की फोडणी सुद्धा मस्त खमंग। सर्वात आधी यामध्ये पाव चमचा भरून हिंग घालून घ्यायचा आहे। पाव चमचा भरून हळद घालून घ्यायची आहे। गॅस मी इथे अगदी लो ठेवलेला आहे। इथे आता आपल्याला जे आपण कट करून घेतलेली मिरची आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हळद, हिंग छान असा आपल्या मिरचीला लागल्या गेला पाहिजे। छान आपली मिरची ही डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे आपल्याला, म्हणजेच तेलासोबत परतून घ्यायची आहे। 1 ते 2 मिनिटं मी ही मिरची छान अशी परतून घेणार आहे। पाहू शकता तुम्ही मिरचीचा आपला हळूहळू रंग बदललेला आहे। तोपर्यंत आपण जो मसाला थंड करायला ठेवलेला होता तो मिक्सरला घालून छान असा मी इथे वाटून घेणार आहे। हलकासा जाडसरच वाटणार आहे, खूप जास्त पावडर सुद्धा नको आणि खूप जास्त जाड सुद्धा नको, अशा प्रकारे। त्यानंतर आपली मिरची सुद्धा इथे छान अशी फ्राय झालेली आहे। यामध्ये आता तयार करून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे। मसाला तुम्ही इथं आता तुम्हाला इथे जितपत आवडत असेल कमी किंवा जास्त तुम्ही इथे वापरू शकता। आणि हा जो मसाला आहे महिनाभर अजिबात खराब होत नाही। तुम्ही जे इन्स्टंट लोणचं असते त्याला सुद्धा घालू शकता किंवा वर्षभर जे टिकणारं लोणचं असते त्याला सुद्धा हा मसाला छान लागते। त्यानंतर या मिरचीमध्ये आता मी 1 लिंबू पिळून घेणार आहे। यामधले बी सुद्धा पडलेले आहे ते मी इथे काढून घेणार आहे, नाहीतर ते लगेच कडू लागतात। त्यानंतर यामध्ये आता मी लाल तिखट घालणार आहे, अगदी पाव चमचा लाल तिखट घालणार आहे। हे तिखट माझं काश्मीरी तिखट आहे, अजिबात तिखट नाही, तुम्ही नाही घातलं तरी चालते। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यावर आपल्याला मिरची छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। याच ठिकाणी आता मी गॅस बंद करणार आहे आणि मस्त अशी आपली ही तोंडी लावायला मिरची बनवून तयार झालेली आहे। वरण भातासोबत कशासोबतही तुम्ही ही तोंडी लावायला मिरची घेऊ शकता। खूप छान अप्रतिम ही मिरची लागते।
तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशी झाली तर.